कडे खेळात आरक्षण मागणी करत भारतीय क्रिकेट संघात दलितांना 25% आरक्षण देण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली। आज नागपुरात त्यांनी ही मागणी केली। शासकीय नोकरीत आरक्षण असताना आता क्रीडा क्षेत्रात देखील आरक्षणाची मागणी रामदास आठवले यांनी केल्याने नवीन वाद होण्याची शक्यता आहे। मागच्या महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या पाकिस्तानकडून पराभव कसा झाला याचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली। या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव करणारा भारत शेवटच्या सामन्यात पराभूत झाल्याने ही मॅच फिक्स असल्याची शंका देखील त्यांनी व्यक्त केली। क्रिकेट बद्दल आता माझं असं म्हणणं आहे, क्रिकेट आणि जे सगळे खेळ आहे त्या खेळामध्ये आरक्षण नाही, पण जे आमच्या समाजातले दलित समाजातले आदिवासी समाजातले जे चांगले खेळाडू आहेत अशा खेळाडूंना संधी मिळत नाही। त्यामुळे अनेक वेळेला आपले लोक मॅच हारतात। आता आरक्षण जे आहे ते आता आमची लोकसंख्या जी आहे ती आमची 25% आहे दलित आदिवासींची, त्यामुळे त्याच्यामध्ये 25% तरी आरक्षण असावं अशी आमची मागणी आहे। ही जी मॅच हारली ही मॅच फार बॅड पद्धतीने हारली गेली। नंबर 1 ला असणारा आपला क्रिकेट संघ हा एकदम तळाला गेला जाणवलं। त्यामुळेच आमचं म्हणणं असं आहे की त्या मॅचची चौकशी करावी, म्हणजे त्यामध्ये काय मॅच फिक्सिंग होतं का, किंवा या खेळाडूंनी काच शेपूट टाकलं एवढं, या सेंचुरी मारणारे अनेक जे खेळाडू होते ते पटापट आउट कसे काय झाले। त्यामुळे ठीक आहे, खेळामध्ये काही होऊ शकतं हे जरी मान्य असलं तरी त्या खेळाडूंनी कॉन्फिडन्सनी खेळायला पाहिजे होतं, भारताला समोर ठेवून खेळायला पाहिजे होतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।